विद्यार्थ्यांनो, आज आपण राज्यशास्त्रातील दुसरे प्रकरण निवडणूक प्रक्रिया याचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत. तर चला आपण आपल्या या पाठाची सुरुवात करूया. याच्या आधीच्या भागामध्ये आपण बघितलं आहे की कशाप्रकारे निवडणूक प्रक्रिया घडून येते आणि निवडणूक आयोग कोणतं कार्य करते, निवडणूक आयोगाला कुठकुठली कामे असतात आणि कशा पद्धतीने भारतामध्ये निवडणूक आयोग कार्य करतं. या भागामध्ये आपण मतदारसंघाची पुनर्रचना या मुद्द्याने सुरुवात करू. लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ही 543 असते. हे सभासद कसे निवडून येतात? प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, म्हणजेच लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती, ज्याला डिलिमिटेशन कमिशन असं म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मतदारसंघ म्हणजे काय? तर मतदारसंघ म्हणजे मतदार, पूर्ण भारतातले जेवढेही मतदार आहेत ते सगळे मतदार एका वेळेस एका जागी जाऊन वोटिंग करू शकत नाही किंवा मतदान करू शकत नाही. म्हणूनच मतदार संघाचे किंवा मतदार वर्गाचे भाग केले जातात. याचं उदाहरण म्हणजे 543 मतदारसंघ आहे. याचा अर्थ काय झाला की आपल्या देशामध्ये मतदारसंघांचे 543 भाग आहेत आणि हे 543 भाग वेगवेगळ्या भागात जाऊन किंवा वेगवेगळ्या बूथवर जाऊन त्या मतदारसंघातले लोक आपलं वोट टाकतात. आणि हे सगळे निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाची एक समिती आहे, जिला परिसीमन समिती असं म्हणतात, ती हे कार्य करत असते. कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते. आणि मतदारसंघ निर्माण करताना जसं मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलं होतं की निवडणूक आयोगावर कुठल्याही पक्षाचं किंवा सत्ताधारी किंवा विपक्षाचं कधीही कुठलंही बंधन नसतं किंवा कुठलाही दबाव नसतो. त्यामुळे ही मतदारसंघ निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे, ही परिसीमन समिती कुठल्याही पद्धतीने कोणाच्या दबावाखाली नाही आहेत, ती तटस्थपणे म्हणजे कोणाचीही बाजू न घेता मतदारसंघाची पुनर्रचना करते. तुम्ही काय कराल म्हणजे तुम्हाला एक प्रश्न दिला आहे की मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि जबाबदारीही आहे. आता यामध्ये ते काय म्हणत आहे तुम्हाला की मतदान करणे हे फक्त आपलं कर्तव्यच आहे असं नाही, तर ती आपली एक जबाबदारीसुद्धा आहे. म्हणजे मतदान करणे हे कोणत्याही भारतीय नागरिकाचं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे असं आपण म्हणू. तुम्हाला इथे चित्रामध्ये काही विद्यार्थी आपसात चर्चा करताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे सरकारलाही पालन करावे लागते. मग निवडणूक आयोग श्रेष्ठ की सरकार? आता इथे श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भागच नाही आहे. ज्याला ज्याचं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करावं लागतं आणि ते कर्तव्य पूर्ण करत असताना त्यामध्ये लहान मोठा असा भेद आपण करू शकत नाही. निवडणूक आयोग आपल्या जागी बरोबर आहे, सरकार आपल्या जागी बरोबर आहे. जे कर्तव्य सरकारचे आहे ते सरकार करते, जे अधिकार सरकारला आहे ते अधिकार सरकार वापरतं, जे अधिकार निवडणूक आयोगाला आहे ते निवडणूक आयोग वापरतं. म्हणूनच आपण श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद निवडणूक आयोग आणि सरकारमध्ये करू शकत नाही. दोन्हीही संविधानाने बनवून दिलेल्या जी संरचना आहे, संविधानाने बनवून दिलेली जी चौकट आहे, त्या चौकटीच्या आतच राहून हे दोन्ही काम करतात. खालीलपैकी कोणत्या दोन बाबी आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आहेत असं तुम्हाला वाटतं? आता सगळ्यात आधी आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणूक संपेपर्यंत एक नियमावली बनवली जाते, काय करावं आणि काय करू नये. मग ते मतदारासाठीही आहे आणि उमेदवार जो निवडणुकीला उभा राहतो त्याच्यासाठीही आहे. म्हणजे जो पक्ष निवडणुकीला उभा राहतो त्यासाठी सुद्धा कसं वागायचं, निवडणुकीदरम्यान जे अधिकारी कार्य करतात त्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याची एक नियमावली बनवली जाते, एक सूचना देणारी एक सूची बनवली जाते. तिला आचारसंहिता असं म्हणतात, ज्याला कोड ऑफ कंडक्टही म्हणतात. म्हणजे कसं वागायचं. ठीक आहे. तर या आचारसंहितेचा भंग करणाऱ्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आहे असं वाटतं? बघा बरं. उमेदवाराकडून वसाहतीत घरगुती वापराच्या वस्तूंचं वाटप. जो उमेदवार आहे तो लोकांना वस्तू वाटतो, ब्लँकेट वाटतो, गरजेच्या बऱ्याचशा साधनांचं तो वाटप करतो, जेणेकरून त्या लोकांनी त्याला वोट दिलं पाहिजे. आता तुम्ही सांगा, ही गोष्ट लोकशाहीला धरून आहे का? ऑब्वियसली नाही आहे. का बरं? कारण की इथे लोक निपक्षपणे किंवा कुठलाही मनात भेदभाव न करता वोट टाकतील का?
नाही टाकणार. ते नक्कीच त्या व्यक्तीला वोट देतील जो व्यक्ती त्यांना मदत करत आहे. ठीक आहे. दुसरं, निवडून दिल्यास पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन. हे आपण प्रचारामध्ये बघतो की आम्ही असं करू, आम्ही तसं करू. तो एखाद्या पर्टिक्युलर पक्षाचा एखादा एजेंडा असू शकतो, ते आश्वासन असू शकतं. तर यामध्ये आचारसंहितेचा भंग होत नाही. घरोघरी जाऊन मतदारांना भेटणे व निवडून देण्याची विनंती करणे हा प्रचाराचा भाग आहे. त्यामुळे इथे सुद्धा आचारसंहितेचा भंग होत नाही. तो केव्हा होईल? जेव्हा सरकारने ठरवून दिलेल्या काळानंतरही प्रचार केला एखाद्या पक्षाने, एखाद्या उमेदवाराने, तेव्हा आचारसंहितेचा भंग होईल. तोपर्यंत नाही. म्हणजे ठरवून दिलेल्या वेळेतच जर प्रचार केला तर आचारसंहितेचा भंग होत नाही, पण त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर केला तर आचारसंहितेचा भंग नक्की होतो. जातीचे वा धर्माचे आवाहन करून पाठिंबा मिळवणे. बरेचसे पक्ष प्रत्यक्षपणे तर नाही, पण अप्रत्यक्षपणे जात आणि धर्माचं आवाहन करतात. ठीक आहे. पण ते जर प्रत्यक्षपणे असं करत असतील तर तिथे कुठेतरी आचारसंहितेचा भंग होतो असं आपण म्हणू शकतो. बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला बघा, मतदारांसाठीच्या आचारसंहितेत तुम्ही कोणत्या नियमांचा समावेश कराल? एखादा मतदार जर मतदान करतोय तर त्याने कोणती आचारसंहिता पाळली पाहिजे, कोणते नियम तुम्हाला त्यामध्ये समाविष्ट करावेसे वाटतात, त्याची एक यादी बनवाल. ओके. आता तुम्हाला त्या चित्रामध्ये काय दिसत आहे बघा, लक्षात ठेवा. मध्ये हे महत्त्वाचं का बरं आहे बघा, तुमच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या मागच्या पेजवर सुद्धा यांचं चित्र आहे. आता हे देण्यामागचं कारण काय तिथे दिलं आहे बघा. हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी हे भारताचे पहिले मतदार आहेत. म्हणजे भारतामध्ये होणाऱ्या इलेक्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या व्यक्तीचं नाव हे आहे श्याम शरण नेगी, जे हिमाचल प्रदेशचे आहेत. 25 ऑक्टोबर 1951 रोजी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आणि भारतातले ते पहिले व्यक्ती आहे, म्हणून हे नाव तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं. ओके. आता आपण बघू निवडणूक प्रक्रिया. निवडणूक प्रक्रिया काय असते बघू. सगळ्यात आधी निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारसंघाची निर्मिती केली जाते. म्हणजे मतदारसंघ निर्माण केले जातात. कारण की सगळ्या लोकांना एकाच जागी जाऊन मतदान करणे शक्य नसतं. त्यामुळे लोकांना त्यांच्या लोकसंख्येनुसार, एखाद्या भागाला लोकसंख्येनुसार आणि मतदारांच्या संख्येनुसार विभागलं जातं. त्या विभागणीला मतदारसंघ असं म्हणतात. तर सगळ्यात आधी मतदारसंघ निर्माण करणे. दुसरं, मतदार याद्या निश्चिती. मतदार कोणत्या मतदारसंघात किती मतदार आहेत याची एक यादी निश्चित करणे, ती यादी बनवणे. तिसरं आहे उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी. जो उमेदवार आहे, ज्याला इलेक्शनमध्ये भाग घ्यायचा आहे, उमेदवार म्हणून ज्याला इलेक्शन लढायचं आहे पक्षाकडून किंवा स्वतंत्र, त्याला एक नामांकन पत्र भरावं लागतं. नामांकन पत्र म्हणजे एक प्रकारचा अर्ज. तर तो अर्ज भरला जातो आणि त्याची छाननी केली जाते. छाननी करणे, तो तपासला जातो. त्यानंतर आहे निवडणूक प्रचार. इलेक्शनला उभे झालेला जो उमेदवार आहे त्याला निवडणुकीसाठी प्रचार करावा लागतो. तो काय काम करणार आहे त्याला ते लोकांना सांगावं लागतं. लोकांना त्याबद्दल त्याला आश्वस्त करावं लागतं की बा मी जर निवडून आलो तर मी तुमच्यासाठी हे काम नक्कीच करील. ठीक आहे. तर तो ते सगळं कशात करतो? निवडणुकीच्या प्रचारात करतो. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान होतं ठरलेल्या दिवशी. मतदान झाल्यानंतर मतांची मोजणी केली जाते. त्यानंतर मतमोजणी झाली की निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातात व त्यानंतर निवडणुकीसंबंधीच्या वादाचे निराकरण. इन केस जर निवडणुकांच्या निकालाने एखादा उमेदवार किंवा एखादा पक्ष समाधानी नसेल आणि त्याला वाटत असेल की निवडणुकीमध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीने मतदान झालं, तर अशा पद्धतीच्या वादांचं निराकरण म्हणजे त्यांना सोडवण्याचं काम निवडणूक आयोग करतं. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे आपला आचारसंहिता. जसं आताच मी तुम्हाला थोड्या वेळ आधी सांगितलं की आचारसंहिता म्हणजे काय. आचार म्हणजे वागणे, कसं बिहेव करायचं. संहिता म्हणजे की आपण कसं वागलं पाहिजे आणि कसं नाही वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. निवडणुकीदरम्यान याला आचारसंहिता असं म्हणतात. भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी. खुल्या म्हणजे ज्याच्यावर कोणाचं बंधन नाही आहे, आणि न्याय्य म्हणजे न्यायाला धरून कोणाचाही पक्षपात न करता, कोणालाही झुकतं माप न देता निवडणुका होणं आवश्यक असतं. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्यात आचारसंहितेचा म्हणजेच कोड ऑफ कंडक्टचा समावेश करता येईल. निवडणूक आयोग उमेदवाराला आणि मतदारांसाठी काहीतरी आचारसंहिता करून ठेवतो की तुम्हाला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. निवडणुकीदरम्यान तुम्ही कोणते नियम पाळले पाहिजे, याला आपण आचारसंहिता असं म्हणतो. गेल्या काही दशकांपासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
निवडणूक आयोग काय करतं मागच्या काही दशकांपासून, दशक म्हणजे 10 वर्षाचा काळ, जे गैरप्रकार निवडणुकीमध्ये होतात त्याला थांबवण्यासाठी, त्याला आळा घालण्यासाठी, ठीक आहे, निवडणूक आयोग प्रयत्न करतं. निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचं पालन करावं ते आचारसंहितेत स्पष्ट केलं असतं. या नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. म्हणजे निवडणुकीत ठरवून दिलेले, निवडणुकीदरम्यान ठरवून दिलेली आचारसंहिता ही कुणालाही भंग करता येत नाही. गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त झाल्याचं दिसतं आणि जे निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग करतात त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाते. एखादा उमेदवार जर असं करताना दिसला तर त्याचं उमेदवारी पद किंवा त्याला इलेक्शनला उभंच राहता येत नाही. अशा बऱ्याचशा समस्या निवडणूक आयोगाने सोडवल्या आहे आणि अशा बऱ्याचशा लोकांवर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. त्यामुळे जो सामान्य मतदार आहे, मतदान करायला जातो, तो थोडा आश्वस्त असतो. त्याला एक खात्री असते की ज्या मतदारसंघात आपण निवडणुकीसाठी मतदान करतोय तिथे अशा कोणत्याही पद्धतीचा गैरप्रकार होत नाही आणि शांततेत व योग्य पद्धतीने तो आपलं मत नोंदवतो. नंतरचा मुद्दा बघा, मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. आता निवडणुका मुक्त असल्या पाहिजे, त्याच्यावर बंधन नसलं पाहिजे, त्या न्याय्य पद्धतीने झाल्या पाहिजे आणि असं करत असताना कोणत्या समस्या समोर येतात, कोणते आव्हाने समोर येतात ते यात दिलं आहे. बघा, आपल्या देशाचा विस्तार व मतदारसंख्या लक्षात घेता निवडणुका घेणे अतिशय आव्हानात्मक काम आहे. आपल्या देशाची लोकसंख्या, मतदारसंख्या आणि आपला देश जो इतका मोठा आहे त्यामुळे आपल्या देशात निवडणुका घेताना नेहमीच प्रॉब्लेम जातो. निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहून या आव्हानांचा सामना करावा लागतो. काही आव्हानांचा इथे उल्लेख केलेला आहे. आता काही कायद्याची चौकट म्हणजे कायद्यात राहून निवडणूक आयोगाला हे सगळ्या ज्या समस्या आहे निवडणुकीदरम्यान येतात त्यांना सोडवावं लागतं. तर कोणकोणत्या समस्या आहेत उदाहरण बघू. निवडणुकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागतात. जसं तुम्ही मला विचारलं होतं की सर निवडणुकीदरम्यान एखाद्या पक्षाला प्रचारादरम्यान किती पैसा खर्च करता येतो याची काही लिमिट असते का? मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास 25 लाख एखादा पक्ष निवडणुकीमध्ये खर्च करू शकतो. पण हे झालं कागदोपत्री. एखादा पक्ष निवडणुकीमध्ये याच्याही पेक्षा जास्त खर्च करतो. आर्थिक गैरव्यवहार होतात, लोकांना पैसे वाटले जातात. एखाद्या पार्टीला वोट मिळवण्यासाठी लोकांना पैसे देण्याचं प्रकरणसुद्धा तुम्ही बघितलं आहे. एखाद्या उमेदवाराला एखाद्या पक्षाचं तिकीट पाहिजे तर ते तिकीट तो पैसे देऊन विकत घेतो. अशा अनेक प्रॉब्लेम्स निवडणुकीमध्ये होतात, असे अनेक गैरव्यवहार होतात. या सगळ्यांना थांबवण्याचं काम निवडणूक आयोगाला करावं लागतं, त्याची उपाययोजना करावी लागते. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की एखाद्या पर्टिक्युलर नाक्यावर एक नोटांनी भरलेली गाडी मिळाली किंवा जिथे नोटा सापडल्या, इतके करोड सापडले, तितके लाख सापडले, तर हा पैसा निवडणुकीदरम्यान जो आहे हा लोकांना वाटण्यासाठी किंवा एखाद्या पक्षाने आपल्या उमेदवाराकडून घेतलेला हा पैसा असू शकतो. त्यामुळे हे जे गैरप्रकार आहे हे थांबवण्यासाठी पूर्णपणे पोलीस यंत्रणा व निवडणूक आयोग यावर कार्य करतं. दुसरं उदाहरण बघू आपण. काही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही राजकीय पक्ष त्यांना तिकीट देतात व ते निवडूनही येतात. त्यामुळे राजकारणाची गुन्हेगारीकरण तर होतेच, पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात अडचणी येतात. आता तुम्हाला माहीत आहे की एखादा व्यक्ती जर गुन्हेगार असेल आणि जरी त्याला एखादा राजकीय पक्षाने तिकीट दिलं तर ऑब्व्हियसली काय होईल, राजकारणात आणि गुंडगिरीमध्ये काही फरक राहणार नाही. म्हणूनच निवडणूक आयोगाला या सगळ्या गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागतं, जेणेकरून जर एखादा असा उमेदवार जो गुंड आहे तो जर एखादा इलेक्शनमध्ये इलेक्शन लढत आहे, ठीक आहे, अशा वेळेस तो काय करेल, तो लोकांना धमकावून वगैरे मतं मिळवण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच सरकारला म्हणजे निवडणूक आयोगाला याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं, जेणेकरून मुक्त वातावरण राखण्यात अडचणी येणार नाही. निवडणुकांमध्ये होणारी हिंसा हेही एक सगळ्यात मोठं आव्हान आहे. आता जे पोलिंग बूथ असतात, जिथे इलेक्शनचा जो काही भाग असतो, जिथे इलेक्शन्स होत असतात, मतदान होत असते, मतदान कक्ष असतो, तिथे बऱ्याचदा असं होतं की दोन पक्षाचे लोक आपसात भांडणं करतात, तिथे हिंसा होते. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या हिंसेचं प्रमाण हे आजकाल वाढत आहे. हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. कारण की ही हिंसा घडवण्याचं काम ऑब्व्हियसली कोण करतं? राजकीय पक्ष करतात वेगवेगळे, ठीक आहे, ज्यांना वाटतं की आपल्याला
जिंकायचं आहे आणि दुसऱ्याला हरवायचं, तर ते अशा प्रकारच्या हिंसेचा वापर करतात मुद्दाम, जेणेकरून समोरच्याला लोकांनी मत दिलं नाही पाहिजे, लोकांना धमकावणे, लोकांना मारणे, जेणेकरून त्यांनी मतदान नाही केलं पाहिजे, यासाठी मुद्दामच अशी हिंसा होत असते. आणि ही हिंसा रोखण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे, पण त्याला सगळ्यात जास्त मदत करण्याचं काम हे निवडणूक आयोगाला कोणाचं आहे? राजकीय पक्षांचं आहे. जर राजकीय पक्षांनी प्रामाणिकपणे निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे केले आणि लढवले तर ही हिंसा घडून येणार नाही. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये बघा, पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्या तयार करण्याचं काम आव्हानात्मक होतं, कारण की मतदार यादी निर्माण करणं हे सोपी काम नाही. हे घरोघरी जाऊन या सगळ्या याद्या ही सगळी नावं बोलवावी लागतात, त्या पुन्हा त्यांना चेक करावं लागतं, त्यामध्ये वेगवेगळे प्रमाण काढावं लागतात, त्यामध्ये स्त्रिया किती आहेत, पुरुष किती आहे, साक्षर किती, निरक्षर किती, असं वेगवेगळं प्रमाण असतं. आपल्या देशात निरक्षरतेचं प्रमाण अधिक होतं, त्यामुळे मतदान करण्याची विशेष पद्धत वापरली गेली होती त्या काळात. सुरुवातीला मतदानासाठी आधी स्टीलच्या जवळपास 20 लाख मतपेट्या तयार केल्या गेल्या होत्या आणि त्या मतपेट्यांवर पक्षांची निवडणूक चिन्हे चिकटवली गेली. ज्या पक्षाला मतदान करायचे आहे त्या पक्षाची निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची, अशी पद्धत करण्यात आली होती. त्यामुळे निरक्षर लोकांनासुद्धा मतदान करता आलं होतं. आता जसं आपण बघतो की मशीनवर, इलेक्ट्रॉनिक मशीनवर मतदान होतं, ठीक आहे, पण त्या काळातल्या लोकांना, बरेचसे लोक त्यावेळेस निरक्षर होते, त्यांना कळतच नव्हतं, अक्षरज्ञान नव्हतं, त्यांना काय कुठे लिहिलं हेही कळत नव्हतं. म्हणूनच स्टीलच्या 20 लाख पेट्या बनवल्या होत्या. त्या पेट्यांवर निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक पक्षाचं एक एक चिन्ह एकेका पेटीवर लावलं होतं. लोक काय करायचे? एक कोरी चिठ्ठी घ्यायची आणि त्या पर्टिक्युलर बॉक्समध्ये नेऊन टाकायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने निरक्षर लोक मतदान करू शकले होते सुरुवातीला, सगळ्यात पहिल्यांदा. राजकारणावर आपलाच कुटुंबाचा प्रभाव राहील यासाठी नातेवाईकांनाच निवडणुकीत उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो, ज्याला आपण म्हणतो भाई भतीजावाद. तुम्हाला माहीत असेल, राजकारणामध्ये एकच पर्टिक्युलर परिवार समोर येत राहतो, म्हणजे वडील असेल तर त्याचा मुलगा, त्याचा मुलगा, त्याचा मुलगा, ठीक आहे, अशाच पद्धतीने परिवारात आणि किंवा नातेवाईकांनाच निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली जाते. त्यामुळे प्रातिनिधिक संस्थांमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होते, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर परिवाराची सत्ता निर्माण होऊन जाते, त्याचंच चालतं, तोच पक्ष समोर, तेच कुटुंब त्या पक्षात महत्त्वाचं राहतं, इतरांना महत्त्व दिलं जात नाही, जे सर्वथा चुकीचं आहे. देशात जेव्हा आपण लोकशाही म्हणतो तर लोकशाहीत आपण फक्त आपल्याच घरच्या लोकांना सहभाग देऊ का, फक्त आपलाच विचार मांडू का? नाही, आपल्याला सगळ्यांना प्रामाणिकपणे सोबत घेऊन चालावं लागतं. विचार करा. मध्ये बघा, घराणेशाही, यालाच आपण घराणेशाही म्हणतो, जे आता आपण वर बघितलं ना, ठीक आहे, कौटुंबिक मक्तेदारी, यालाच आपण घराणेशाही म्हणतो. या घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांचे कोणते नुकसान होते? सगळ्यात महत्त्वाचं नुकसान म्हणजे तो पक्ष कधीही लोकप्रिय होत नाही. लोकांच्या मनात त्या पक्षाबद्दल कुठेतरी शंका असतेच. दुसरं आहे, एक मत एक मूल्य. यातून तुम्हाला काय समजतं? प्रत्येक व्यक्तीला एकच मत टाकता येईल आणि प्रत्येकाच्या मताचं मूल्य सारखं राहील. मग तो श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री असे, पुरुष असे, कोणीही असो, प्रत्येकाचं, एखादा व्यक्ती लखपती आहे किंवा एखादा व्यक्ती करोडपती आहे, त्याच्या मताचं मूल्य आणि एखादा व्यक्ती खूप गरीब आहे त्याच्याही मताचं मूल्य सारखं राहील. निवडणूक सुधारणा. निवडणुका ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. निवडणुकांवर लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते. योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता, म्हणजे त्याची जी विश्वसनीयता आहे त्यावर लोकांचा विश्वास वाढतो. इथे काही निवडणूक सुधारणा सुचवलेल्या आहेत, त्याचे कोणते परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं? तर निवडणूक सुधारायची असेल तर कोणकोणते उपाय केले पाहिजे? काही उपाय सांगितले आहे बघा बरं. पहिला, पहिलं दिलं आहे, स्त्रियांचे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिला उमेदवारांना ती द्यावी व त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे स्त्रियांना 50% आरक्षण द्यावं. कुठे? राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच, जेणेकरून जेवढे पुरुष आहेत प्रतिनिधी एखाद्या पक्षाचे, तेवढ्या स्त्रिया प्रतिनिधी असतील. ठीक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये. त्यामुळे आणि जोपर्यंत न्यायालय त्या व्यक्तीविरुद्ध म्हणजे न्यायालयाने सुद्धा ह्या गोष्टीचं काटेकोरपणे पालन करावं, जेणेकरून गुन्हेगारी प्रवृत्ती असणारा, गुंड प्रवृत्ती असणारा व्यक्ती कधीही मतदानात येऊ शकणार नाही, मतदान नाही, उमेदवार बनू शकणार नाही, म्हणजे इलेक्शन किंवा निवडणूक लढवू शकणार नाही. निवडणुकांचा खर्च सरकारने करावा, त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार कधीच करणार नाही व निवडणुकीतील पैशांचा गैरवापर थांबवता येईल. म्हणजे दुसरा आहे, खर्च सरकारने करायला पाहिजे, त्यामुळे काय होईल? गैरव्यवहार टाळला जाईल.
लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातही या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाही याची काळजी घ्यावी. जे लोकप्रतिनिधी आहे ते लोकप्रतिनिधी गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसावे. ठीक आहे, त्यामुळे काय होईल, गुन्हेगारी प्रवृत्ती राजकारणात येणार नाही. आता तुम्हाला मतपेटी ते EVM मशीनपर्यंतचा प्रवास यात सांगितला. बघा बरं, स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक 1951-52मध्ये पार पडली. निवडणुकीच्या राजकारणाला व त्यातून लोकशाहीच्या व्यवस्थेला आकार देण्यास या काळात सुरुवात झाली. सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात असे. 1990च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, ज्याला आपण EVM मशीन म्हणतो, त्याचा वापर सुरू झाला आहे. मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य करता आल्या. EVM मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारापैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर त्यामध्ये एक ऑप्शन असतो सगळ्यात खाली. त्या मशीनमध्ये सगळ्यात शेवटचा ऑप्शन असतो, ज्याला म्हणतात नोटा, म्हणजेच नन ऑफ द अबाव. हा पर्याय देता येणे मतदारांना शक्य झाले. दिव्यांग व्यक्तीला सुद्धा मतदान करता येऊ शकतं. म्हणजे ही जी मतदान इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असते, हिच्या जर तुम्ही उजव्या बाजूला बघाल तर उजव्या बाजूला त्या मतदाराचं जे काही चिन्ह आहे ते ब्रेल लिपीमध्ये कोरलेलं असतं. तर एखादा अंध व्यक्तीसुद्धा त्या ब्रेल लिपी म्हणजे स्पर्श करून त्याला आपला उमेदवार ओळखता येऊ शकतो. यासोबत मागील 2 वर्षाच्या इलेक्शन्समध्ये एक स्लिप मशीन ठेवण्यात आली होती. आता होतं काय की एखाद्या व्यक्तीने आपण दिलेलं मत योग्य व्यक्तीला मिळालं की नाही मिळालं हे 7 सेकंदापर्यंत बघता येतं त्या मशीनमध्ये. म्हणजे त्या मशीनमध्ये तुम्ही ज्याला मत दिलं आहे त्याचं नाव आणि तो पक्ष आणि त्याचं चिन्ह दिसतं. म्हणजे तुम्ही योग्य व्यक्तीलाच मत दिलं आहे हे तुम्हाला कळतं आणि ती स्लिप त्या बॉक्समध्ये पडते. मग सरकारला नंतर निवडणूक आयोग जेव्हा त्या स्लिप मोजतं, त्या स्लिपची संख्या आणि एकूण झालेलं मतदान हे जेव्हा सारखं येतं, यावरून आपल्याला एक टॅली करता येतं की झालेलं मतदान त्या मशीनमधलं मतदान योग्य आहे. मशीनचा वापर केल्यामुळे पर्यावरणाला सुद्धा मदत झाली, वृक्षतोड थांबली. तसेच निवडणुकांचे निकाल मशीन असल्यामुळे लवकर कळू लागतात. हेही जाणून घ्या. मध्ये बघा, सार्वत्रिक निवडणुका. सार्वत्रिक ॲट अ टाईम, संपूर्ण देशात टप्प्याटप्प्याने. दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका म्हणतात, कारण की दर 5 वर्षांनी संपूर्ण भारतामध्ये निवडणुका होतात. मध्यावधी निवडणुका. निवडून आलेले सरकार जर मुदतपूर्व होण्याआधीच अल्पमतात आले म्हणजे त्यांच्या MLAsने जर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला तर, किंवा आघाडी शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास पूर्णचे बहुमत संपुष्टात येते. म्हणजे सरकारला तेवढ्या सीट्स राहत नाही. त्यामुळे पर्यायी सरकार स्थापन करण्यास शक्यता राहत नाही आणि म्हणूनच मुदत पूर्ण होण्याआधी म्हणजे 5 वर्ष पूर्ण होण्याआधीसुद्धा कधीकधी एखादं सरकार पडतं, सरकार पदावरून दूर होतं आणि अशा वेळेस पुन्हा निवडणुकात मध्यावधीमध्ये घ्याव्या लागतात, म्हणजे मधात घ्याव्या लागतात. त्यानंतर आहे पोटनिवडणुका. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा जर दिला किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा जो पदावर आहे त्याचा मृत्यू झाला, तेव्हा ती जागा रिकामी होते आणि त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागते. याला पोटनिवडणूक असं म्हणतात. म्हणजे राजीनामा दिला एखाद्या व्यक्तीने, एखाद्या प्रतिनिधीने, किंवा त्याचा मृत्यू झाला तर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात. त्याला पोटनिवडणुका म्हणतात. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये बघा, 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगाने तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदाराची पडताळणी करण्यासाठी VVPAT, ज्याला मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, ज्याला वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल असं म्हणतात, ही सुविधा समाविष्ट करण्याचं ठरवलं. ज्यामुळे आपण दिलेलं मत योग्य व्यक्तीला दिलं की नाही दिलं हे आपल्याला दिसतं आणि ती जी स्लिप आहे त्या मशीनमध्ये 7 सेकंदापर्यंत आपल्याला दिसते. त्यानंतर ती त्या बॉक्समध्ये पडते. म्हणजे आपण दिलेलं मत हे योग्य व्यक्तीला मिळालं की नाही हे कळतं, ज्यामुळे मतदानामध्ये किंवा निवडणुकीमध्ये गैरप्रकार किंवा गैरव्यवहार होण्याला आळा बसतो. तर या पाठामध्ये आपण संपूर्ण भारतीय निवडणूक प्रक्रिया अभ्यासली. पुढील पाठामध्ये आपण राजकीय पक्ष काय असतात, ते कशाप्रकारे कार्य करतात ते बघू. तोपर्यंत धन्यवाद.